असं म्हटल्यानंतर मामांनी सांगितलं, हे चोरट्या हो, तुम्ही माझं मंदिर बांधलं, पांडुरंग परमात्म्याचं मंदिर बांधलं, पण हा बाळू धनगर आज तुम्हाला वचन देतो या आजपासून या चिंचगडमध्ये कुणी चोरी केली आणि नाही म्हटला तर या मंदिरामध्ये उभा करा, तर हा बाळू धनगर शासन करेल, शासन करेल, शासन करेल. म्हणून त्या चिंचगड गावामध्ये मामांनी 1932 साली 1936 साली नेम घालून दिला. तो आज तक नेम चालू आहे. कुणी चोरी केली आणि त्या मंदिराकडे चल म्हटलं तर ती व्यक्ती येत नाही. का खोटं बोलून जर त्या मंदिरामध्ये पाऊल टाकला तर मामा त्या व्यक्तीला शासन करतात. असे माझे सद्गुरू संत बाळूमामा. म्हणून चोरट्याला सन्मार्ग दाखवणारे माझे सद्गुरू संत मामा. म्हणून चोरटी सुधारलं, धर्मपत्नी म्हणू लागल्या. अहो तुम्ही दररोज रात्र फिरायचा, आता चोरी पण केली या, आम्ही धन्य झालो, आम्ही धन्य झालो. म्हणून ती चोरटी दररोज कामाला जाऊ लागली, उदरनिर्वाह चांगला होऊ लागला. त्या टायमाला चोरीचं जण सहजासहजी पचत नाही आणि कष्टाचं सरत नाही. पण कष्टाचं धन त्या पत्नीला सरत नव्हतं आणि चोऱ्या करून किती आणलं तरी पुरत नव्हतं चोरी केलं. मग ते पत्नी म्हणू लागल्या, अहो तुम्हाला सण मार्गाला लावणार ते मामाय, ते मामाय. त्या मामामुळं आपला प्रपंच सुधारला. मग एका व्यक्तीला ती म्हणू लागल्या, या संसारीला गड भक्तीचा लळा ग, या संसारीला गड भक्तीचा लळा ग, बाळू मामाच्या कृपेनं फुलला दारी तुलसी अंगणी मंदिरात विठुर तुम्ही सासू सासरे ते धनी मायाळू ते भवगुनी या संसारी लागला भक्तीचा लळा बाळू मामाच्या कृपेनं फुलला आपल्या जीवनाचं सार्थक होतं. खरंच होतं बरं का. माझी कथा सांगू, मला अनुभव द्यायचा. मी आजकाल कीर्तन करत नाही, तर मला सांगितलं 523 कीर्तन मामाच्या तळावचं या सकाळचं तर थांबतो या सप्तती